डायपरविषयी बरेच प्रश्न विचारले जातात की बाळांसाठी डायपर योग्य आहे का, डायपर कधी चालू करायचं घालायला. तर डायपर हे बाळासाठी आपण का घालतो की बाळ वारंवार लघवी करते आणि बाळासाठी ते कपडे बदलण्यासाठी आणि भरपूर लोक लागतात ते धुण्यासाठी, वॉश करून परत सुकवण्यासाठी, किंवा बाळ वारंवार उठतं म्हणून. सर्वात पहिलं, तुमच्याकडे जर बरीच मंडळी असतील मदतीला आणि तुम्ही मॅनेज करू शकत असाल तर डायपर न घातलं तर बेस्ट आहे. त्याला तुम्ही कॉटनचे लंगोट वगैरे वापरू शकता, ज्यांनी बाळासाठी ते चांगलं राहील. दुसरी वस्तू म्हणजे जर डायपर वापरायचं असेलच तर ते डायपर साधारण 2 ते 3 तासानंतर, लहान बाळं असतील अगदीच 1-2 महिन्याचं बाळ आहे तर त्यासाठी 2 ते 3 तासावर डायपर बदलणं आवश्यक आहे. थोडंफार मोठं बाळ असेल तर तुम्ही 4-4 तासावर किमान डायपर बदलणं आवश्यक आहे. भरपूर डायपर भरलेलं आहे आणि पूर्ण रात्रभर जर तुम्ही ठेवत असाल तर त्यांनी रॅशेस होऊ शकतात. बाळाला जर आधीपासूनच रॅशेस आहेत तर त्यावेळेला डायपर वापरू नका. त्याचबरोबर डायपर वापरायच्या अगोदर तुम्ही नॅपी रॅश क्रीम लावून मग डायपर घालू शकता. कुठल्याही बाळाला डायपर वापरत असाल तर त्याला दिवसातनं 4 ते 5 तासाचा वेळ डायपर फ्री द्या, म्हणजे एअर आणि त्याचा संपर्क होऊ द्या. त्याने काय होतं की ती एरिया ड्राय होण्यास मदत होते. डायपर जरी सुकं असलं तरी ते 4 तासावर बदलणं आवश्यक